कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही पाईप दाबण्याचं काम पूर्ण केलं होतं आणि आज आम्ही ठिबक लांबवण्याचं काम करणार आहोत. शिवचा भन्नाट डान्सही पाहायला मिळणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. दुपारची वेळ होती आणि शिवच्या काय अंगात आलं होतं काय माहिती. आज एक गोष्ट मनापासून सांगायची वाटते. कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा उद्देश नाही, पण सध्या अनेक ठिकाणी चोरी, फसवणूक आणि गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहे. म्हणून गावात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पडताळणी केली पाहिजे. मग तो साधू असो, भंगारवाला असो, कुल्फीवाला असो किंवा इतर कोणीही असो. गावाच्या सुरक्षेसाठी तुम्ही कुठून आलात, कशासाठी आलात हे विचारणं चुकीचं नाही. आपलं गाव सुरक्षित ठेवणं ही फक्त सरपंच किंवा पोलिसांची जबाबदारी नाही, ती प्रत्येक गावकऱ्याची जबाबदारी आहे. सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेबांना एकच विनंती, गावाच्या सुरक्षेसाठी योग्य नियम आणि पडताळणी व्यवस्था केली पाहिजे. आता आमचा शिव कसा पळतच आला आणि काय म्हणतो बघा. मला पप्पाना काय द्यायला पहचाना मुझे. सकाळची वेळ होती म्हणून आम्ही शेतात निघालो, कारण फिल्टर लावायचं काम होतं. 1000च्या स्पीडने मी डायरेक्ट शेतात पोहोचलो. शेतात पोहोचल्यावर एकीकडे नानाचं आणि दादाचं काम सुरू होतं, तर दुसरीकडे यांचं लय मोठं काम चालू होतं. आजचं मुख्य काम म्हणजे फिल्टर जोडणं आणि संपूर्ण सिस्टीम सेट करणं. संध्याकाळपर्यंत आम्हाला याच ठिकाणी ठिबक पांगवायचं आहे बरं का. पाईप पुढे सरकू नये म्हणून खुटी ठोकली. आता नाना दादा यांचंही फिल्टर जोडण्याचं काम पूर्ण झालं होतं. घरी आलो तर लगेच अश्विनी, आकू, छकू यांना घेऊन मी शेतात पोहोचलो, कारण आजचं आम्हाला बेडवर ठिबक लांबवायचं होतं. शेतात नाना दादा, अश्विनी, आई आणि सगळे जण आलेलो होतो. ठिबकचं काम तर आधीच काही प्रमाणात पूर्ण झालं होतं. आता फक्त नळ्या व्यवस्थित फिट करायच्या आणि खुट्याला बांधायच्या होत्या. एका बाजूला आकू, छकू खुट्या ठोकत होती, तर अश्विनी त्या खुट्याला नळ्या नीट बांधत होती. सगळे आपापलं काम शांतपणे करत होते. अशा प्रकारे ठिबकची लाईन लांबवणे, नळ्या बेडवर टाकणे, सगळे व्यवस्थित फिट करण्याचं आजचं काम आम्ही पूर्ण केलं होतं. आमची घरी निघायची वेळ झाली होती. शिव तर एकदम तयार होता, जायला पण आणि परत घरी यायला पण. कोणी हात धुवत होतं, कोणी पाय साफ करत होतं. सगळ्यांची लगबग सुरू होती. अश्विनी मात्र खूप खुश होती, कारण शेतातील छोटीशी सुट्टी मिळाली होती. चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं. आम्ही सगळे घरी आलो तर काय सांगू, घरी येताच आमच्या शिवने एकदम मस्त डान्स सुरू केला. जणू काही स्टेजवर तो नाचत होता. शिवचे एवढे नाटक असतात की तुम्हीच बघा. संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून फोटोशूट केलं. दिवसाची आठवण कॅमेऱ्यात कायमची बंदिस्त झाली.